हा नाचणीचा ढोकळा मस्त नरम जाळीदार होतो. तुम्हाला बघूनच कळत असेल मऊ आणि लुसलुशीत झाला आहे ते. सकाळी नाश्त्यामध्ये जर काही हेल्दी खायचं असेल तर हा नाचणीचा ढोकळा अगदी उत्तम. हाडांच्या मजबूतीसाठी, हिमोग्लोबिन वाढीसाठी नाचणीही खायला पाहिजे. तर हा ढोकळा करायला वेळ कमी लागतो आणि तो अगदी सोप्या पद्धतीने कसा करावा ते पाहूया. जय गजानन माऊली. प्रिया मराठी रेसिपीमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी लागेल 1 वाटी नाचणी. आता योग्य प्रमाणासाठी घरातले एकाच वाटीने सर्व प्रमाण घ्यावं. त्यानंतर अर्धी वाटी चणा डाळ, पाव वाटी साबुदाणा आणि त्यानंतर पाव चमचा मेथीदाणा. मेथीदाणा घातल्यामुळे काय होतं, बॅटर लवकर फर्मेंट होतं. आता याला 2 ते 3दा स्वच्छ धुवून घेऊ. फक्त नाचणीचा ढोकळा केला तर तो खाताना कोरडा वाटतो. त्यासाठी त्यामध्ये जर तुम्ही साबुदाणा मिक्स केला तर काय होतं, सकाळी केलेला ढोकळा तुम्ही संध्याकाळपर्यंत खाल्ला तरी तो नरम राहतो. आता यामध्ये भरपूर पाणी घालून 5 ते 6 तास भिजत ठेव. आता उद्या सकाळी जर तुम्हाला हा ढोकळा करायचा असेल तर आज दुपारी हे 3 वाजता भिजायला ठेवायचं. तर हे बघा, नाचणी आणि डाळ छान भिजले गेले आहेत. आता यातलं पूर्ण पाणी निथळून घेऊ. त्यामुळे आपल्याला पाण्याचा अंदाज येतो. हे नाचणीच्या ढोकळ्याचं योग्य प्रमाण असल्यामुळे ढोकळा खाताना तो घशात अटकल्यासारखा होत नाही. आता यामध्ये घालू 2 ते 3 हिरवी मिरची. मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं. त्यानंतर लागेल 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ आणि ज्या वाटीने आपण नाचणी घेतली त्याच वाटीने 2 वाटी पाणी घालून हे बारीक वाटून घेऊ. यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि आलं घातल्यामुळे ढोकळा चवीला जास्त चांगला होतो. तर हे बघा, मी अशा प्रकारे बारीक वाटून घेतलं. बारीक वाटून घेतल्याने ढोकळा छान नरम होतो. आता त्यावर झाकण ठेवून 10 ते 12 तास किंवा रात्रभर फर्मेंट करायला ठेवावं. आज दुपारी जर तुम्ही 3ला भिजत ठेवले असतील तर रात्री 9ला मिक्सरमध्ये फिरवून घ्यावेत आणि रात्रभर फर्मेंट करून घ्यावे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी हे ढोकळ्याचं बॅटर छान फर्मेंट झालेलं आहे. मी रात्रभर फर्मेंट करायला ठेवलं होतं. बॅटर छान फुगून वर आलेलं आहे. असं बॅटर होण्यासाठी योग्य प्रमाण महत्त्वाचं आहे, तरच ढोकळा छान जाळीदार होतो. आता लगेचच ढोकळा करायला सुरुवात करू. तर त्यामध्ये घालू अर्धा चमचा तेल आणि चिमूटभर हिंग. आता याला छान एकजीव करून घेऊ. रात्रीच यामध्ये सर्व मिक्स करून ठेवल्यामुळे सकाळी लागेल तेव्हा 10 मिनिट स्टीम केला की ढोकळा तयार होतो. आता हे मिश्रण 5 मिनिट बाजूला ठेवू आणि तोपर्यंत ढोकळ्याची पूर्वतयारी करून घेऊ. तर ज्या पॉटमध्ये किंवा प्लेटमध्ये ढोकळा करायचा असेल त्याला थोडं तेल लावून घेऊ. त्यामुळे ढोकळा काढताना तो अगदी सहज निघतो. पॉटला तेल लावून घेतलं की आता ज्या स्टीमरमध्ये किंवा कुकरमध्ये तुम्हाला ढोकळा स्टीम करायचा असेल त्यात पाणी गरम करायला ठेवावं. आता ढोकळा जर जाळीदार व्हावा असं वाटत असेल तर पाण्याला उकळी आल्यानंतरच यामध्ये आपण घालणार आहोत इनो आणि त्यावर 1 चमचा पाणी घालून 1 मिनिट तरी एकाच डायरेक्शनला फिरवत राहायचं. इनो जसं जसं मिक्स होत जातं तसं बॅटर फुलून वर येतं. इनोच्या ऐवजी जर तुम्हाला सोडा घालायचा असेल तर अर्धा चमचा सोडा घातला तरी चालेल. इनो किंवा सोडा मिक्स केल्यानंतर खूप वेळ न घालवता लगेचच ढोकळा स्टीम करायला ठेवावा. तर स्टीमरमधलं पाणी गरम झालेलं आहे. आता या पॉटमध्ये हे मिश्रण घालू आणि त्यावर झाकण ठेवून 5 मिनिट मोठा गॅस ठेवायचा आणि 5 मिनिटानंतर 5 ते 7 मिनिट मध्यम गॅसवर ढोकळा स्टीम करून घ्यायचा. तर या ठिकाणी ढोकळा स्टीम करायला ठेवून 12 मिनिट झालेले आहेत. ढोकळा चेक करूया. ढोकळा मस्त फुलून वर आला आहे, तुम्ही बघू शकता. आता तो काढून घेऊया. तर हा ढोकळा आत्ताच गरम आहे. ढोकळा गरम गरम असताना कट करायचा नाही, पूर्ण थंड करून घेऊया आणि तोपर्यंत आपण त्यासाठी लागणारी फोडणी तयार करू. त्यासाठी 2 चमचे तेल गरम करायला ठेवू. तेल गरम झालं की आता त्यामध्ये घालू अर्धा चमचा मोहरी. मोहरी छान फुटली की आता गॅस बंद करू आणि त्यामध्ये घालू अर्धा चमचा जिरं, 3 हिरव्या मिरचीचे काप आणि 8 ते 10 कढीपत्त्याची पाने. मिरची 2 मिनिट तेलावर परतवून घेऊ आणि या ठिकाणी आपली ढोकळ्याची फोडणी तयार आहे. तर या ठिकाणी आपला ढोकळा पूर्ण थंड झालेला आहे. आता सर्वात आधी ढोकळ्याच्या कडा सैल करून घेऊ. ढोकळ्याच्या कडा सैल करून घेतल्या की आता त्यावर प्लेट ठेवून ढोकळा काढून घ्यायचा. ढोकळा पूर्ण थंड झाल्यानंतर काढला तर अगदी सहज निघतो, पॉटला चिपकत नाही.
ढोकळा मधात कच्चा राहिला असेल तर त्याची 2 कारणे असू शकतात. एक तर तो व्यवस्थित स्टीम झाला नाही आणि दुसरं ढोकळ्याचं बॅटर पातळ झालं असेल तरीसुद्धा ढोकळा मधात कच्चा राहतो. आणि आता आपल्याला ढोकळा जसा हवा, लहान मोठा त्या आकारात तो कट करून घेऊ. तुम्ही ढोकळा जर गरम असताना कट केला तर तो खूप जाळीदार होत नाही, म्हणून त्यासाठी पूर्ण थंड झाल्यानंतरच कट करावा. तर हे बघा, मी ढोकळा काढून दाखवते. बघा, मस्त जाळीदार झाला. नाचणीचा ढोकळा असला तरी पण छान जाळीदार होतो, नरम होतो, तुम्ही बघू शकता. आता यावर आपण तयार केलेली फोडणी घालू. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओल्या नारळाचा किस. तर या ठिकाणी आपला नाचणीचा ढोकळा तयार आहे. बघा, मस्त स्पॉन्जी आणि सॉफ्ट झालेला आहे. नाचणीचा ढोकळा असला तरी छान जाळीदार होतो. बघा, मी एक पीस काढून दाखवते. मस्त जाळीदार होतो आणि नाचणीचा ढोकळा असला तरी इतका छान नरम होतो, मऊ लुसलुशीत होतो, अगदी सहज तुटतो. ढोकळा करताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिलं तर नाचणी भिजवताना त्यामध्ये साबुदाणा नक्की घाला, त्यामुळे ढोकळा नरम होतो. ढोकळा छान जाळीदार व्हावा त्यासाठी त्यामध्ये इनो किंवा सोडा घालण्याआधी स्टीमरमधलं पाणी गरम हवं. आणि सर्वात महत्त्वाचं, ढोकळा स्टीम करताना तो मध्यम गॅसवर किंवा मोठ्या गॅसवर स्टीम करा, मंद गॅसवर नाही. कशी वाटली रेसिपी नक्की करून बघा. आवडली तर प्रिया मराठी रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. चला तर भेटू अशाच मस्त रेसिपीमध्ये. तोपर्यंत जय गजानन माऊली.